आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी नसता तर मी काय केलं असतो मला नाही माहिती. स्वानंदी, मैत्री म्हटलं तर हे आलंच ना, आणि मित्र अडचणी ते म्हटल्यावर काही विचार न करता त्याच्या सोबत उभं राहणं, आणि मी तेच केलंय. नाही मणी सर, तुम्ही फक्त माझ्यासोबत उभे नाही राहिला, माझ्या वाईट परिस्थितीत आधार दिला तुम्ही मला. मी नसताना मी माझ्या आईला शेवटचा निरोप देऊ शकले नसते. गावाने मला वेशेतूनच हाकलून लावलं असतं. मग मी काय केलं असतं मनी सर? आयुष्यभर ते दुःख खांद्यावर घेऊन फिरत राहिले असते तुमच्यामुळं. पण एका बाबतीत माझं नशीब खूप चांगलं आहे. मला तुमच्यासारखा चांगला मित्र मिळाला. मैत्री कशी निभवावी हे तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे. तुम्ही नसताना आज तर मी रस्त्यावर आले असते. तुमच्यामुळे आज माझ्या डोक्यावर छप्पर आहे. अजून अजून किती थँक्यू म्हणू तुम्हाला. थांब स्वानंदी, मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला, बोलायचंय तुमच्याशी. अर्थात तुमची काही हरकत नसेल तर. तुम्हाला चालणार असेल तर आपण बाहेर टपरीवर जाऊयात चहा प्यायला. आता हा, चालणार असेल तर. चहा. खरं तर कुठून सुरुवात करावी हेच कळत नाही. म्हणजे ही ती वेळ आहे की नाही हेही कळत नाहीये. तुम्ही मगाशी म्हणालात की मैत्री कशी निभवावी हे माझ्याकडून शिकावं, पण तुम्ही समजता तेवढा समंजस नाहीये मी. एक क्षण असा आला होता की माझा हात आखडता घेतला होता मी. मला जेव्हा मैत्री वगैरे सगळं विसरलो होतं, मला राग आला होता तुमचा. मला जेव्हा कळलं की तुम्ही प्रेग्नंट आहात, कंट्रोल सुटला होता माझा. चिडलो होतो तुमच्यावर. मला असं वाटलं होतं की तुमच्या लेखी माझी, आपल्या मैत्रीची काहीच किंमत नाहीये. मला असं वाटत होतं मी ज्या स्वानंदीला ओळखतो तीही स्वानंदी नाहीये. नेमकं कशाचा राग येत होता हेही कळत नव्हतं, पण मी खूप अस्वस्थ झालो होतो. सगळ्या जगावर राग काढावा असं वाटत होतं. मग वॉर्डन मॅडमने मला समजावलं तुमच्या बाबतीत नेमकं काय घडलंय सांगितलं, आणि माझ्याबद्दल सहानुभूती वाटली, माझी दया आली. असंच ना? नाही नाही, प्लीज असा गैरसमज करून घेऊ नका. माझ्या डोळ्यावर गैरसमजाचा अंधार होता. वॉर्डन मॅडमने समजावल्यानंतर तो दूर झाला आणि मला त्यात जुन्या स्वानंदी दिसल्या. जे घडलं त्यात तुमची काहीच चूक नव्हती हे समजलं. मग मला माझाच राग आला की मी का तुमच्याबद्दल असा विचार केला. स्वानंदी, सॉरी. आणि सर, सॉरी कसलं आलंय त्यात? उलट
मीच तुम्हाला सॉरी देते. माझ्यामुळं एक मिनिट स्वानंदी, मला असं वाटतंय की आता आपण एकमेकांना आणि स्वतःला माफ करून पुढे जाऊ आणि शक्य तेवढ्या लवकर यातून सावरा आणि बाहेर पडा. मी आहे ना तुमच्या सोबत. मी पहिले आहात मणी सर, ज्यांना माझ्यासोबत जे काही बिघडलंय ना त्यात माझी काहीही चूक नाहीये असं वाटतंय. सगळ्यांना असं वाटतंय की माझ्यासोबत जे काही बिघडतंय ते मी मुद्दाम करते. सगळं जग आमच्यासारखं असतं तर किती बरं झालं असतं ना. जग असंच असतं स्वानंदी, क्रूर, भावनांची थट्टा उडवणारं जग. जखमी झाल्यावर टोचे मारून मारून हैराण करणार. म्हणून मला असं वाटतं स्वानंदी, तुम्ही काय वाटतंय? नाही नाही काय नाही. बोला की. स्वानंदी, मी काही सांगितलं तर ऐकाल? बोलून तर बघा, मला खात्री आहे तुम्ही जे काही बी सांगाल ते माझ्या भल्याचं असेल. मला असं वाटतंय की आता तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सी बद्दल कुणाला काही सांगू नये. इतक्यात तरी नाही. म्हणजे आता या दिवसात तुमच्या बाबतीत जे जे काही घडलंय ते जरा शांत होऊ द्या, मग काय तो निर्णय घ्या. पण आता तुर्तास तरी ती गोष्ट लपवा. शेवटी निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्या निर्णयात मी तुमच्या सोबत असेल, वचन देतो. मी चहा गार झालाय, परत घेऊन येतो. स्वानंदी, काय म्हणाले ग मणी सर? अगं काय त्यांनी सुचवलंय माहितीये, नाही तर त्या रेक्टर मॅडमनी ना आपली वाट लावली असती. त्या शिखाचा चेहरा आठवून मला हसायला येतंय. आगाव कुठली, तिला असं वाटलं ती तुला हॉस्टेलच्या बाहेर काढू शकेल. चांगलाच पचका झाला ग तिचा. पण गाव माझ्या विरोधात होतं, सगळ्यांनी माझा विरोध केला. माझी आई माझ्यासाठी चटणी घेऊन आली, का तर मला आवडते म्हणून. असं असतं बघा आईचं प्रेम. आता आता याच प्रेमाला मी पोरकी झाले. स्वानंदी, सतत असं रडून कसं होईल ग? तुला तर हळूहळू हे सगळं विसरायला हवं. त्यांच्या चांगल्या आठवणी जप. तुला असं सतत रडत बघताना, तुझी तब्येत खराब करून घेताना, त्यांना हे सगळं बघताना चांगलं वाटेल का? मी माझ्या आयुष्यातलं सगळंच गमावलं ग. ज्यांना मी माझं कुटुंब मानत होते, माझी आई, माझी ताईडी, माझा भैया, सगळ्यांनी मला दूर सारलं, परकं केलं. ते एवढ्या मोठ्या जगात माझं कोणी बी उरलं नाही. कसं होईल जेसी माझं? आता फक्त आईच्या आठवणी उरल्यात. तिच्या आठवणीनेच आता दिवस रेटायचा नाही. आला तसा दिवस रेटायचा नाही, जगायला शिकायचं. स्वानंदी, तुझ्याकडे तुझ्या आईच्या खूप आठवणी आहेत ना. त्याच आठवणींचा आधार घेऊन स्वतःला सावरायचं. स्वानंदी, मला माहितीये हे सगळं करायला खूप वेळ लागेल, हळूहळू होईल, पण जमवायचं हे सगळं.
आयुष्यभर पुरतील इतक्या आईच्या आठवणी आहेत ना तुझ्याकडे? दे बघू तू इकडे. हे घे, 2 घास खाऊन घे. अगं किती दिवस झाले तुझ्या पोटात अन्नाचा एक कण नाहीये स्वानंदी. कशी होईल ती तब्येत? चार दिवसांनी फोन सुरू केला आणि सुजित सरांचाच पहिला कॉल आलाय. बोलून घेते. थँक गॉड स्वानंदी, तू फायनली फोन उचललास. मला तू 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 कशी आहेस? तू बरी आहेस ना? आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला मणीकडनं कळलं आईंविषयी. मला उशिरा कळलं स्वानंदी. मला जर वेळेत कळलं असतं ना तर खरंच मी आलो असतो तिथं. मला माहितीये सुजित सर, इतकं सगळं घडलं आणि तुम्ही येणार नाही असं होणार नाही. पण हे इतकं अचानक घडलं, मला कुणाला कळवायचं नाही कळवायचं काही बी सुचलं नाही. हा ठीक आहे. तू अजिबात लोड नको घेऊस आता. तू बरी आहेस ना या सगळ्यात? अगं आपलं काही बोलणं होत नव्हतं, मला काही कळत नव्हतं, पण आता तुझा आवाज ऐकला आणि जीवात जीव आलाय माझ्या. गडबडीत फोन बंद होता म्हणून लागत नसेल. आणि अगदी खरं सांगायचं स्वानंदी तर त्या दिवशी मी तुला आणि आईंना पाहिलं होतं रिक्षात. अगं माझी गाडी नेमकी त्याच वेळेला पोलिसांनी थांबवली. मी त्याच्यानंतर त्या रिक्षाच्या मागे येण्याचा प्रयत्न केला पण काही कळलंच नाही मला. ती रिक्षा अचानक दिसेनाशी झाली मला. त्यानंतर मी फोनही केला तुला पण तुझा फोन लागत नव्हता. मला काही कळलं नाही की आता मी काय करू. बरं मला सांग, बहिणीचं लग्न व्यवस्थित पार पडलं ना? तिथे काही प्रॉब्लेम झाले नाहीत ना? स्वानंदी काय झालं ना, इतक्या दिवसात आपलं काही बोलणं झालं ना, खूप प्रश्न पडलेत मला आणि मला काही कळतही नव्हतं की मी खूपदा तुला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्नही करत होतो पण तुझा फोन लागत नव्हता, मेसेजेस जात नव्हते तुला, मला काही कळत नव्हतं. सुजित सर, तुमची काही हरकत नसेल तर आपण भेटू शकतो का? म्हणजे भेटून मी सांगते तुम्हाला सगळं, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. हो ना, भेटूया. तू आता कुठेस? हॉस्टेलवर आहेस? मी येतो तिथे आता. नको तुम्ही हॉस्टेलवर येऊ नका, मीच येते तुम्हाला भेटायला. फॅक्टरीला आलं तर चालेल का? अगं चालेल ना, काय वेडे तू कधी येऊ शकतेस ऑफिसला. तू ये, मी वाट बघतो तुझी. तू ये ऑफिसला. हो, अर्ध्या तासात येते. ओके, ये. स्वानंदी, तू सुजित सरांना भेटायला चाललीस का? आय मीन ऑल ऑफ सडन काय झालं? मनी सरांनी हॉस्टेलचं 3 महिन्याचं भाडं दिलं. माझा बाकीचा सगळा खर्च तू आणि मनी सर मिळून करतायत. माझ्या खिशात आता एकही दमडी उरली नाही. होता नव्हता सगळा पैसा कार्तिकी ताईच्या लग्नात गेला. दातावर मारायला सोड, पण विष प्यायला बी माझ्याकडे पैसे नाहीत. मग तू काय विचार केलास? दुःख कुरवाळत बसायची चैन मला परवडायची नाही जैसी. मला कामाला लागावं लागल, 4 पैसे कमवावे लागतील, पण त्यासाठी आधी काम शोधावं लागल. आणि मुंबईत सुजित सर सोडले तर कुणीच मला नोकरी देऊ शकत नाही आणि मी कुणाला ओळखतही नाही. माझ्यासोबत जे घडलंय ते सगळं समजून जर कोणी मला नोकरी देऊ शकत असेल तर फक्त सुजित सर आहेत. पण स्वानंदी, सुजित सरांना प्रेग्नेन्सी बद्दल कळालं तर ते तुला जॉब देणार नाही.
तुला जर का हा जॉब हवा असेल तर सुजित सरांपासून हे सत्य लपवावं लागेल. आय नो, मला माहितीये तुला खोटं बोललेलं, लपवाछपवी केलेलं नाही आवडत, पण तुला हे करावं लागेल. तुला सुजित सरांपासून हे सत्य लपवावंच लागेल स्वानंदी, कारण ही सोसायटी इतकी खराब आहे ना, तुझ्यासोबत जे घडलंय ते एक्सेप्ट नाही करणार. सो तुला सुजित सरांपासून हे सत्य लपवावंच लागेल स्वानंदी, प्लीज. ही बया काय करते इथे? सुजित सर, ये ना. तू बस ना प्लीज प्लीज. स्वानंदी, माझा विश्वास बसत नाही माझ्या डोळ्यांवर. तू आपल्या कंपनीत आलीस. मी खूप फोन करण्याचा ट्राय केला, तुला मेसेजेस केले, पण आपला काही कॉन्टॅक्टच होत नव्हता या मधल्या दिवसांमध्ये. मला भीती वाटायला लागली होती मी तुला गमावून बसतोय की काय. पण तू ठीक आहेस ना आता? मी पण काय बडबडत बसतो. तू काय घेणार? तू चहा, कॉफी, सर कसला माती आहे मी. तुला चहा आवडतो, आय नो, मी चहा सांगतो. हा, केबिन मध्ये चहा पाठवून दे, स्पेशल चहा. मॅडम, हळू बोल. अरविंद, बरं झालं तू आलास. स्वानंदी आलीये सुजितला भेटायला. काय? स्वानंदी आलीये सुजित सरांना भेटायला? तेच काय बोलतोयस परत? मॅडम, आता जर का सुजित सरांना कळलं की स्वानंदी प्रेग्नेंट आहे तर काय होईल? म्हणून मी तुम्हाला सांगत होतो, तुम्हाला एक साधा नंबर ब्लॉक नाही करता आला? कधीतरी शुभ बोल रे, सतत आपली निगेटिव्हिटी. अरविंद, स्वानंदीच्या प्रेग्नन्सी बद्दल सुजितला कळता कामा नये. आणि म्हणूनच हो आता मॅडम, हे बघा, मी तुम्हाला याच्या आधीही सांगितलं, आता पुन्हा सांगतो, तुम्ही मला या सगळ्यात खेचू नका. मला हे जमणार नाही. मी तुमची साथ देणार नाही. अरविंद, तू साथ दे नाही तर नको देऊस, पण स्वानंदीच्या प्रेग्नन्सी बद्दल सुजितला कळणार नाही यासाठी पूर्ण प्रयत्न करेन मी. तुला काहीतरी माझ्याशी बोलायचं होतं ना, तू फोनवर मला म्हणालीस, सांग ना. आणि ऐक, एवढा विचार नको करूस. तुला मदत हवी असेल, काही तुला जे बोलायचं ते बिनधास्त बोल, निश्चिंतपणे बोल. मला जेवढी जमेल तेवढी मदत नक्कीच करेन मी. हा, म्हणजे काहीतरी बोलायलाच आले होते मी. आता तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सी बद्दल कुणाला काही सांगू नये. सुजित सरांना प्रेग्नेन्सी बद्दल कळालं तर ते तुला जॉब देणार नाही. सो तुला सुजित सरांपासून हे सत्य लपवावंच लागेल स्वानंदी.
स्वानंदी कुठे आहे? मॅम आत्ताच ऑफिसला गेली. कशी आहे ती? ठीक आहे. मला माहिती तिला सावरायला वेळ लागेल, पण हे सगळं झालं कसं? नेमकी मी इथे नव्हते आणि माझ्या मागे हे सगळं झालं. माणीने फोन केला होता, पण तो इतका घाईत होता की नीट बोलताच नाही आला. कसं घडलंय सगळं? त्यांचं इंटरनल ब्लिडिंग इतकं झालं होतं की आम्ही त्यांना नाही वाचवू शकलो. स्वानंदी, जे काही मनात सुरू आहे ते बोल. सुजित सर, मी मुंबईत आले खरी, पण माझ्याकडं नोकरीच नाहीये. म्हणून तेच विचारायला आले होते की आपल्या कंपनीत मी येते.